या जगातला किती जरी मोठा वक्ता असेल पण त्याला बुक्का लावण्यासाठी माणसं येत असतात, इतकं मात्र समजून घ्यावंच लागेल. मला सुद्धा, तुम्हाला सुद्धा, कोणाला पण समजून घ्यावंच लागेल. आपल्याला बुक्का लावायला माणसं येतात, आपल्याला हार घालायला माणसं येतात, आपला सत्कार करायला माणसं येतात. जगाच्या पाठीवर एका व्यक्तीला बुक्का लावायला जगाचा बाप येत होता. त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीमंत श्री चोखोबाराय. जगाचा बाप बुक्का लावायला यायचा. आपल्याकडे भजनामध्ये गाथ्याचं भजन असेल तरी मध्य झाला की बुक्का लावण्याची पद्धत असते. हा, आपल्याकडे सुद्धा कीर्तनामध्ये बुक्का लावून हार घालण्याची पद्धत आहे. कोणी सुरुवातीला, कोणी विठोबा रुक्माईला, ज्या त्या आहे ती पद्धत आहे. महाराज भजन एकट्यानंच केलं ना. त्या व्यक्तीकडे बाबाजी पकवाज होता ना, विना होता ना, टाळ होता, पण चिपळी होती. चिपळी हे वाद्य वारकरी संप्रदायातलं वाद्य. चिपळी वारकरी संप्रदायातलं वाद्य. काही शौर्याची वाद्य येतं, कहाळ, ढोल, भोंगळ अशी जी वाद्य होते, तोमर, युद्धातले काही शौर्याचे वाद्य येतं, बाकीचे इकडं नसावा. ढोलकी ही भागवतात वाजवायचं वाद्य नाही. लोकांना आवडत असेल तो भाग सोडून द्या. आता लोकांना आवडतच होती ढोलकीमुळं. काही काही लोकांना 150 एकर इकल्यात. मग त्या बिना आवडीच्या इकल्यात का? आवडतच होती ना लोकांना, त्याचा काही विषय नाही. पण भागवतकाराला आवडू नये इतकं मात्र खरं आहे. विठाला विठाला लोकांच्या आवडी प्रचंड असतात. काय ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या आवडी आहेत भिन्न भिन्न. जस त्याच्यात ते आपण त्याचा विचारही करायचा नाही आणि आपण त्याला पुरणार सुद्धा नाही. पण चिपळी हे वाद्य वारकरी संप्रदायातलं वाद्य. तुकोबारायकडे चिपळी असायची, नामदेवरायकडे चिपळी असायची, चोखोबारायकडे चिपळी असायची. आणि चिपळी नावाचं वाद्य ते एकटंच वाद्य वाजून चोखोबारायांनी भजन करायचं. आईसाहेबांनी एके दिवशी खंत व्यक्त केली, मालक, धनी, स्वामी, काय उपमा होत्या. चोखोबारायची धर्मपत्नी मालक म्हणायच्या, धनी म्हणायच्या, स्वामी म्हणायच्या, धनी म्हणायच्या. धनी एखाद्या वेळेस समज लाज एखादीला जर वाटलीच जनामानाची, तर आमचे मालक एखादा वेळेस शब्द पडत असेल. स्वामी आणि धनी शब्द मी अजून एकाही बाईच्या तोंडातून ऐकलेला नाही. एकाही बाईच्या तोंडातून ऐकलेलं नाही. कारण का? यांच्या जिभेला जो टाका दिलाय का ते अजून तोडलाच नाही. तो टाका तुटलाच नाही. ह्या भंगिऱ्याचं ऐकत यान, ह्या भंगिऱ्याचं ऐकत यान. वारकरी संप्रदायातल्या दर्जेदार लोकांचं ऐकणार नाही. ह्या मुफऱ्याचं ऐकत यान, नालायकांचं ऐकत यान. तुमच्या चपलाला दंडवत करून प्रणाम करतोय माझ्या माईंनो. आपल्या पुढच्या पिढीला जर संस्कृती संप्रदायाची सनातन शिकवायचं असेल तर हरामखोरांचं ऐकू नका, आपल्या सनातनी लोकांचं ऐका. विठाला विठाला म्हणा कधीतरी धनी, म्हणा म्हणा. बाबा लाख्या कोलाट्याची बायको नवऱ्याला धनी म्हणत होती हो. लाख्या कोलाट्याची बायको नवऱ्याला धनी म्हणायची रे, धनी म्हणायची. लक्ष्मी जी बाई आली नाही धनी, ती दुसऱ्या गल्लीत भिक्षा मागत होती. धनी शब्द, लाख्या कोल्हाट्याची बायको. या देशातल्या कोल्हाट्याची कोल्हाटीन, कोल्हाट्याची कोल्हाटीन नवऱ्याला धनी म्हणते, धनी म्हणते. तुम्ही पुरुषार्थ नवऱ्याच्या बायका आहात, पुरुषार्थी नवऱ्याच्या बायका आहात. कधी कधी धनी म्हणीत जा, पडत जा पाया. मी नेहमी सांगत असतो बाईनं पाया पडावा मुलांना, आई वडिलांच्या. एक बाई म्हणली, महाराज तो नालायक आहे, तरी पड, तरी पड. तो नालायक असू दे, त्याचा नालायकपणा मोजायला तराजू नसू दे, तो हरामखोर असू दे, पण तू त्याच्या पाया पड. फायदा काय? याचा एकच फायदा आहे, तुझ्या आणि त्याच्या चुकीमुळं तुम्हाला जन्माला आलेली लेकरं तुमच्या नालायकपणामुळं ते उन्हात फिरायलेत, ते उन्हात फिरायलेत. आणि एकानं तरी लवती घ्यायला पाहिजे. तो नालायक आहे, तो हरामखोर आहे, तो बुजदिल आहे, तो पांचट आहे. त्याचा नालायकपणा मोजायला तराजू नाही. मी इतकंही समजून घेतो माझी माय, पण तू या देशाची पवित्र स्त्री आहेस, या देशाची संपत्ती आहेस, राज्य राणी व संपत्ती.
रत्नांना जन्म घालणारी तू एक अमोलिक रत्न आहेस. आणि म्हणून तुझ्या पायाला स्पर्श करून विनंती करतो, प्रणाम करतोय की तू त्या नालायकाच्या पाया पड. एक न एक दिवस त्याला लाज वाटेल, एक न एक दिवस त्याला शरम वाटेल, त्याचा अभिमान संपून जाईल आणि तो समजील की मी जिच्यावर खाटकासारखा अन्याय केला, मी जिच्यावर खाटकासारखा अन्याय केला, तरी पण ती गाय माझ्यावर प्रेम करती. एक न एक दिवस त्याच्या मनावर परिवर्तन होईल. ते फक्त तुझ्या कपाळात ताकद आहे, कपाळात ताकद आहे. आणि या परिवर्तनाचा फायदा काय सांगू सज्जनांनो, काय फायदा सांगू तुम्हाला. कारण हिनं जर लिनता घेतली तर या देशातला बाप पुरुषार्थाने अर्थ जमा करू शकतो. दिनेश बुवा अर्थ जमा करू शकतो, पण या देशातली आई आपल्या पदराखाली लेकराला सांभाळू शकते. तुम्ही कोंबडीच्या पिलाचं उदाहरण पहा, कोंबडीच्या पिलाचं नाना महाराज उदाहरण पहा. टकटक असा आवाज जर आला ना मांजरा गिंजराचा, तर ती कोंबडी वेगळ्या आवाजात टकटक करती आणि तिच्या चिमुकल्या पिलांना कळतंय, ते जवळ येतेत आणि सगळ्या पंखात ती सामावून घेती. या देशाची आई आहे. म्हणून हे पंख फक्त तुम्हाला दिलेत, नालायक बापाला दिले नाही. ती पंख मी बापाला नालायक म्हणणार नाही, पण चुकीचं काम करणाऱ्या नालायक बापाला ती पंख दिले नाही, शहाण्या बापाला सुद्धा दिली नाही. आणि नालायक बापाला दिले नाही आणि शहाण्या बापाला सुद्धा दिले नाही, ते फक्त आईलाच दिलेत. आणि त्या चिमुकल्या वासरांचं संगोपन करण्यासाठी तुमच्याकडे लिनता असावी माझ्या माईंनो. कारण तुम्ही संगोपन केलेली वासरं या देशाचा कलेक्टर होऊ शकते, या देशाचा वारकरी होऊ शकतेत, या देशाचा न्यायाधीश होऊ शकतेत, या देशाचा वकील होऊ शकतेत, या देशाचा शिक्षक होऊ शकतेत, या देशातल्या संप्रदायातला भागवतकार होऊ शकतेत, रामायणकार होऊ शकतेत, यती होऊ शकतो, योगी होऊ शकतो, तपी होऊ शकतो, सिद्ध होऊ शकतो, महंत होऊ शकतो.